जड्डू किंग ग्रुपचा अध्यक्ष आता वजन उचलून राहिला खाल्ल्यावानी करून राहिला थोडासा त्यांना वजन उचलून हॅलो गाईस, वेलकम बॅक टू कृष्णा पॉवर ब्लॉग्स. तर मित्रांनो, आता जस्ट वाजले संध्याकाळचे 5 आणि आम्ही चाललेलो आहे गवताची वजा आणण्यासाठी. कारण की मम्मी तिने तिकडं कामाला झालं होते, तिकडं गवताचं वजा काढून ठेवलेलं आहे. 2 वजे काढलेले, एक प्रेमभाईचं हे बघू शकता. प्रेमभाई अखेर शहर आहे, दोऱ्या बिऱ्या घेऊन बघू शकता. प्रेमभाई ना आणता जिंदामध्ये इकडं आता टिंग्या होईन. मी चाललेलो आहे स्प्लेंडरवरती आणि त्याचबरोबर आता कोणी आता जागा आम्हाला झाली म्हणजे बरं होईल वजं बिजं घेऊन. तर चला जाऊया, बघूया ते वजं कुठं आहे आणि किती मोठं आहे, कोणतं आहे, कसं काय सगळं काही बघूया. आणि आम्हाला आणता येतं की नाही तीच सगळ्यात मोठं बघावं लागेल. चला भेटूया डायरेक्ट गवताच्या वजाजवळ. लेट्स गो. चाललोय आम्ही गवता वजा आणायला. आता प्रेमबाईलाच माहिती त्याच्या वजन चाललेलं आहे पुढं. आता त्याच्या पाठीमाग जाऊया आपण. पुढे घेऊन जातो काय माहिती नाही. एक तिकडे बिबटे त्याच्यामुळे तिकडे बी वाटतं थोडे अडचणी उसा असं तिकडे बिबटे राहते. वजे कापेले मम्मी त्यांनी ते वजे घेऊन येऊ केवढे काय माहिती. हे बघू शकता आम्ही ज्याच्या भरोशा वेळेला तेच रस्ता चुकले, ते गेले ते सारेंनी पुढं गवताची वजे इकडे हे बघू शकता. हा एका आता प्रेमाबाईचं इथं आहे, आमचं ते तिकडे. आता आमचं जमेलाच होणार आहे. हे आता प्रेमबाई कसं काय वाट राहील प्रेमबाई मग वजन यायला आल्या गोट्टा बिट्टा काही अजून नाही. आता सुरुवात आता आलोय तेव्हा. आता इकडंच त्याची सुरुवात पा कशी झालेली, गाडी तिरपी तारपी करून बघू शकता जोलच्या मेला. तरी तेच थोडस जिरणारच असं वाटतंय आम्हाला. का रे बघू शकता जे नाही तसं चॅम्पियन आहे तो, पण मग कधी मध्ये गाडी सरकत राहते. पण बघूया तरी काय होतं नाही. त्यात पाऊस चालू झालेला आहे. आमचे कोणते वावर बिवर बघू शकता. इकडं मक्का आहे, इथं घास आहे, इथं सोयाबीन आहे आणि इथं प्रेमाचं वज आहे. आमचं वजन मोकार लांब आहे. आता आम्हाला तिकडे जावं लागेल यांना घालीत. चला आता प्रेमबाई जवळ गाडी बीड लावेल. आम्ही एकदा वजन पाहतो कसं काय कुठं आहे, कसं काय आणता येईल, त्यानंतर बघूया जमेल. चला या भाई एकटाच ऐक लावली बी त्यांनी वाहिली ना गाडी भाई. खात्री भाई प्रेमा भाईचंच काम लय खतरनाक आहे. ती हालू राहिली, वजन ठेवलं पडली नाही भाई, बरं होईल. तरी थोडा जमेल असे पावसामुळे थोडी बगडीचे. चला आता तिकडे गाडी बिडी जायला हा असं जाईल. चल गाडी नेता येईल. चला आता सर्वात पहिले आम्ही आता प्रेमबाईचं वजन बांधून देतो आणि त्यानंतर आपल्या वजाकडे जाता येईल. चला हे बा आमचा झेंडूबाम ग्रुपचा अध्यक्ष गाडी स्टँड लावून राहिला, पण त्याला स्टँड लावता जाईना गाडी. हे बघू शकता त्याची थोडी डोरल्यावर राहिली, थोडा डोरल्यावर राहिले यावा पण त्याला काही गाडी लागेल. चला थोडी मदत करूया. त्याला गाडीच उसरा ना. आता दोघ जण ताण होत राहिली लागलेली आता गाडीवर वजन ठेवतील मस्त. वजन किती जड आहे किती नाही. आता आमचं प्रेमबाई चरड विरड घेतोय, रेडी झालाय. आता आमचं वजन आणायला जायचंय, जिरणार आहे. फुल मोठं वजन आहे ते. आता तिकडे घ्यागड्या जमल्या शेर दादाला. प्रेमचं वजन जिरणाराची प्रेमबाईची आयडिया दोघांना उचलत नाही बघावं लागेल. नाही टिंग्यावायला बोलावं लागेल आम्हाला बॉडी खाता का नाही तुम्ही. फुल जड आहे ते वजन. 2-4 किलोचं वजन आहे ते डायरेक्ट. चला जड्डू किंग ग्रुपचा अध्यक्ष आता वजन उचलून राहिला खाल्ल्यावानी करून राहिला थोडासा. त्यांना वजन उचला ना. आता इथं पाऊस येऊ राहिला, पाऊस टांगळून धरला. आपल्याला आवरा वाटक्यान. जड्डू ग्रुपचा अध्यक्ष आता दात खाऊन भिडलेला आहे. उचला ना. आम्ही वजन ठेवलेलं आहे. आम्हाला दोघांना उचललं. पहिलवानला बोलवलं. आता पहिलवान थोडं ताकद लावलं. पाहू शकता ताकद दाखवून राहिलं. ओ बापर सध्या ताकद जास्त आहे. बघी झालेली आहे. आता प्रेमबाईचं वजन तिकडे बांधून झालेलं आहे. आम्ही एवढ्या घातपणात आलो इकडे वजन घ्यायला. आता तिथे गाडी लावली, पाहू आता इकडून उचलं तर नाही वजन आम्हाला. ते इकडं ऊस बीस पाहू शकते. तिथे बिबटी सुटे रे. काय प्रेम काय डोरले बिरले हा आता हे थोडं मोठं वजन आहे. बघूया आता उचलं तर नाही.
आता तिकडं तर तिघांनाच बगडी झाली ती. आता याचे थोडं डोरल्याच होणार आहे. चला बघूया आता एकदा आम्ही उचलून ठेवून देतो, त्यानंतर बघूया कसं झॅमेल होता कसं काही नाही. चला लाच गा. आता आम्ही वजन ठेवलंय आता, पण मला बसायला जागा नाही आता इथं. आता दादाला एक काम करावं लागलं, दादाला एकट्याला घरी पाठवावं लागल, मग मी जाईल पायी पायी. पण मग दादा कसं काय करतो काय म्हणतो. मग प्रेमची गाडी तिकडे लावलेली आहे, प्रेम इकडे आला वजन उचलायला, पण जागाच नाही राहिली मला. आता प्रेम काय करायचं, पायी पायी येऊ का गाडी येऊ, काय करायचं मग. पायी पायी झेमेल झाला आता. फुल जाम झालो हे वजन उचलून, फुल जड येते त्या वाजापेक्षा जड येते वजन. आवळा ना प्रेम आवर, मला म्हणतो भाकर खातो तू, खातो भाकर आवर. असं वजन बिज बांधू, आता घरी जाऊ मस्त चहा बी हाणू, मग जिमला जाऊ. पण याला काय यायचं नाही, याला मला काय यायचं नाही. आता प्रेम जाईल नाही तर नाही जाणार. जाईल चुकून गेलं डायरेक्ट काय राहणार जाईल. आता गाई रानात सप्ताह बसेल 7-9 दिवस. आता प्रेमला काय तार नाही. आता पाहू दादा चाल बरं, पाहू आता वल्ल चिल्ला हे बघू शकतात. हे वल्ल चिल्ला आहे, आम्ही गाबाळा गुबाळातून आलोय. हे बघा काट्या कुपट आहे, फुल उश आहे, बिबटे आता इकडं त्या दिवशी आमची शेळी खाल्लेली आहे, लय खतरनाक आहे. इथं भेव पण वाटतंय, असे काटे खुटे इथं कुडाला पेड असतो तो. आता थोडा झेमेला झालाय, सटकळ आहे बघू शकतो, वल्ल बिल्ल झालेलं आहे. आता पाहू कसं नेतो कशी नाही. प्रेम कनू राहिला पण किकच झाली ना, झाली अर झाली खातो रे प्रेम. आता पाहू आता दादा घेऊन येतो कशी. वल्ला तर फुल झालेलं आहे आता, डोरले बिरले व्हायला वाचला. आता चालले दादा ते घेऊन, आता पडायची काम नाही झाली म्हणजे वास फुल वल्ला आहे. पाऊस झालेला आहे, तुमच्याकडे पाऊस झालेला असेल तर कमेंट सांगा. आता मी पण प्रेमच्या गाडीजवळ आलोय, आता पाहू काय होतं काय नाही. आता प्रेम गाडी बसवतोय, प्रेम जागा आहे की नाही तुला, टाकी उभं गावात येईल पार, प्रेम काच बसतील आता. वजन तिरप झाले, सळ करतो आता. प्रेमची गाडी आता प्रेमला जागा नाही, प्रेम टाकी बसशील आता, गाडी तर सरकू राहिली. आता प्रेम पाहू काय करतो आता. उचल 500 वाढणार डायरेक्ट, काय करू राहिला. बसायला जाग कर पहिली ती, नाही काय डोरले होईल डोला तिथं. आता कोणीच नाही, दादा चाललाय गाडी घेऊन. गाडी चालू आहे ना, गाडीला प्रॉब्लेम येईल थोडा, गाडी चालू झाली म्हणजे बरं होईल. आपल्याला पायी जावं लागेल मग काय. इकडं प्रेमची गाडी दळली, डायरेक्ट सेल चालू होती, दोन्ही गाड्या दळल्या. आता प्रेमवाडी वाची, प्रेमची गाडी निघाली आता. चला आता दोन्ही गाड्या निघाल्या, पाहू आता. प्रेम सावकाश जा का नाही काय डोरला बिरला झाला ना. आता दोन्ही गाड्या निघाल्या, आता पाहू काय होतं काय नाही. आता आपण चाललोय एकटं चाललोय आता, पाहू मग काय. तर हे बघू शकता फायनली आपण घरी आलेलो आहे, वजन पण आणलेलं आहे, इथं झाकून ठेवलंय. आता गाईंला मस्तपैकी थोड्या वेळ टाकून द्यावं लागेल. इकडे सम पांडेन ते आलेले मेंढे घेऊन बघू शकता. इकडे दगडूशेठ बघू शकता, असा लाजू राहिला बघू शकता. असा दगडूशेठ इकडे झोका आहे. दगडूशेठ वय झोका खेळून दाखव वय. या एक सम पांडे सकाळी शेळी जनलेली आहे, दादूला वहिले चालू आहे दूध पाजायचं काम. काय सम पांडे हे बघू शकता. ये वा इथं दगड्या माझ्या पातानी सम पांडेची. हे बघा सम पांड्याचा दादूला आवडतीचा तो, त्याच्यामुळे एकटा दूध पाजू राहिला. काय सम पांडे, सम पांडे सम पांडे थोडा लाज राहिला, त्याच्यामुळे थोडा झेपेला असं वाला बघू शकता. इकडे मेंढर कोंडून दिलेले. चला आता सगळं काही आवरलेलं आहे, वजन बिज आणलेलं आहे. आम्ही जायचं आहे गावामध्ये. तर चला ते अगोदर आजचा व्हिडिओ थांबूया. लाईक करा, फॉलो करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये.